सकाळ सकाळ सगळी कामं आवरली, चहा झाला, नाश्ता झाला आणि नंतर लागले दुपारच्या जेवणाच्या तयारीला. जेवणामध्ये मी चिकन बनवलं, सुक्कं बनवलं आणि सॅलडमध्ये टमाटे कापले, तांदळाच्या भाकरी केल्या आणि रात्रीचाच भात होता तो छान असा परतून घेतला. शिवण्या ऑलरेडीला काय म्हणते बघा, तिला ऑलरेडी बोलताच येत नव्हतं. नंतर एक पार्सल आलं, त्याचं ओपनिंग करायचं होतं. त्यांना म्हणलं तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर त्यांची घाई बघा कटिंग करायची. कटिंगला कैची सापडली नाही तर चाकू घेतला. इकडून ओढ तिकडून ओढ, काय जमाने. सावकाश अरे सावकाश. नंतर बरोबर कट केलं आणि पाहिलं तर काय, मी मापाचे चमचे मागवले होते. दोघांचाही पचका झाला. पण खुश झाले, काहीतरी मागवले मम्मीने म्हणून खुश झाले. मापाचे छोटे 6 चमचे होते आणि मोठे 6 बाशे वाटीसारखे होते. नंतर त्यांच्या सोबत थोडीशी मस्ती केली आणि लागले इस्त्री करायला. इस्त्री करून घेतली कपड्यांना छानपैकी. बरीचशी कपडे होते इस्त्रीला. मग घरच्या घरीच इस्त्री केली. नंतर मला आली होती चपात्यांची ऑर्डर. 70 चपात्या द्यायच्या होत्या. मग मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून घेतलं आणि श्लोकने आणि शिवण्याने मला गोळ्या बनवून दिल्या. काहीतरी दिवसात प्रयत्न केला तर खूप बरं वाटतं. नंतर मी चपात्या लाटून भाजून व्यवस्थित पोच पण केल्या. नंतर छान असा चहा केला. मस्तपैकी चौघांनी चहा घेतला. मस्तपैकी रांचा एन्जॉयमेंटचा झाला. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. बाय.